नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑटो इम्युनिटीच्या जे काही डिसीज वगैरे असतात त्याच्यावरती वेगवेगळे जे काही ॲनिमल मॉडेल आहे त्याचा वापर करून कशा वेगवेगळ्या थेरपीज वगैरे आणि जे काही मॉडेल्स आहेत त्याचे आपण एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत. जर तुम्हाला ते नोट्स पाहिजे असेल तर मी त्याची जी टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकतात. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. द ऑटोइम्युन डिसीज अराइज व्हेन द इम्युनो सिस्टीम माल फंक्शन अँड स्टार्ट अटॅकिंग द बॉडी ओन टिश्यू. आणि जे काही ऑटोइम्युन डिसीज असतात ते कशामुळे अराइज होतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही इम्युनो सिस्टीम असतात त्याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे येते किंवा त्याच्यामध्ये जे काही माल फंक्शनिंग वगैरे येतं, त्यामुळे जे काही इम्युनो सिस्टीम असते आपली, तर ती स्वतःच्याच जे काही टिश्यू वगैरे असतील किंवा सेलमधल्या जो काही ऑर्गन्स असतील, पार्ट्स असतील, त्यालाच अटॅक करते आणि त्यालाच पूर्णपणे टिश्यू डॅमेज करण्यासाठी काम करत असते. आणि वेगवेगळे जे काही मॉडेल्स वगैरे असतात किंवा ॲनिमल मॉडेल आर क्रुशल फॉर अंडरस्टँडिंग द मेकॅनिझम ऑफ दिस डिसीज अँड डेव्हलपिंग द पोटेन्शियल थेरपीज. आणि वेगवेगळे ॲनिमलचा वापर करून म्हणजे त्यांच्यामध्ये त्या जे काही ऑटोइम्युन डिसीज आहे तो कसा म्हणजे माल फंक्शन करतो आहे तसंच त्याच्या बॉडीमध्ये त्या इम्युन सिस्टीममध्ये चेंजेस वगैरे करून आणि नंतर चेंजेस केल्यानंतर वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या ते जे काही डिसीज आहे तो कसा कॉज होतो आहे, तसंच त्याच्यावरती वेगवेगळे जे काही पोटेन्शियल थेरपीज वगैरे आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो, वेगवेगळे ड्रग्स त्याच्या अगेन्स्ट कसे वापरू शकतो किंवा त्याला क्युअर करण्यासाठी आपण कोणते ड्रग्ज वगैरे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडवून आणू शकतो, त्यासाठी जे काही ॲनिमल मॉडेल आहे त्याचा वापर हा केला जातो. तर आता आपण त्याचे चार जे काही वापरले जाणारे ॲनिमल मॉडेल आहेत, वेगवेगळे जे काही ऑटोइम्युनिटीज आहेत त्याचे आपण डिस्कस करूयात. पहिलं आहे नॉन ऑब्सेस डायबेटिक माईस. दिस स्ट्रेन ऑफ अ माईस स्पॉन्टेनियसली डेव्हलप अ टाईप 1 डायबिटीज अँड ऑटोइम्युन डिसीज टार्गेटिंग द इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल इन द पॅनक्रियास. आणि हे जे काही स्ट्रेन आहे, हे जे काही माऊसचं स्ट्रेन आहे ते स्पॉन्टेनियसली डेव्हलप करत असतात टाईप 1 डायबिटीज, जेणेकरून ऑटोइम्युन डिसीज हा कॉज होतो. आणि ते डायरेक्टली काय कॉज करतं, जे काही इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल असतं म्हणजे पॅनक्रियाजमध्ये जे काही इन्सुलिन प्रोडक्शन होतं तर त्याच्यात जे सेल असतात त्याला पूर्णपणे टार्गेट करण्यासाठी काम करतं. द नॉड माईस शेअर द जेनेटिक सिमिलॅरिटी विथ अ ह्युमन विथ अ टाईप 1 डायबिटीज, मेकिंग देम अ व्हॅल्युएबल मॉडेल फॉर स्टडिंग ऑफ दी डिसीज. आणि जे नॉड माईस आहे त्याच्यामध्ये आपल्या जे काही ह्युमनसारख्या जेनेटिक सिमिलॅरिटीज असल्यामुळे जो काही टाईप 1 डायबिटीज हा जो काही डिसीज आहे ऑटोइम्युन डिसीज, त्याच्यावरती तो पूर्णपणे जो डिसीज आहे तो कसा स्टडी केला जातो ते सगळं पूर्णपणे, आणि तो कसा पूर्ण बॉडीमध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कोणकोणते इन्फेक्शन कॉज होतात आणि त्याच्यामुळे काय आपल्या बॉडीमध्ये चेंज होतात ते सगळं स्टडी करण्यासाठी हे जे काही नॉड माईस आहे ॲज अ टाईप 1 डायबिटीज ऑटोइम्युन डिसीज म्हणून त्याचं मॉडेल त्याच्यावरती वापरला जातो. तर दुसरा आहे KOBLIC-PXN माईस. दिस मॉडेल इन्व्हॉल्व द इंजेक्टिंग द माईस विथ द स्पेसिफिक अँटीजन दॅट ट्रिगर अँड ऑटोइम्युन रिस्पॉन्स अगेन्स्ट अ मॉलिक्यूल इन द जॉईंट लिडिंग टू द रुमॅटॉइड आर्थरायटिस लाईक अ सिम्पटम. आणि हा जो काही मॉड्यूल आहे तो त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्पेसिफिक अँटीजन त्याच्यामध्ये ॲड केला जातात, जेणेकरून जे काही ऑटोइम्युन रिस्पॉन्स आहे तो जनरेट होईल, ऑटोइम्युन डिसीज त्याच्यामध्ये कॉज होईल. जे काही जॉईंटचं जे काही डिसीज आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा जो आहे तर तो त्याचं हा ऑटोइम्युन डिसीज आहे. तर आपल्याच बॉडीमध्ये आपल्या जी काही इम्युन सिस्टीम आहे ती काही टिश्यूला डॅमेज करते, जॉईंटमधल्या टिश्यूला डॅमेज करते, त्याच्यामुळे हा डिसीज कॉज होतो. तर मग हा जो काही माईस आहे तर त्याच्यावरती सुद्धा जे काही स्पेसिफिक अँटीजन टाकून त्याच्यामध्ये ऑटोइम्युन रिस्पॉन्स जनरेट केला जातो, जेणेकरून आपण त्याच्यावरती जो काही रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे त्याचा पूर्णपणे स्टडी करू शकू आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही पोटेन्शियल थेरपीज आहे ते आपण शोधू शकू. तिसरं एक्झाम्पल आहे AEE एक्सपेरिमेंटल ऑटोइम्युन इन्सेफॅलोमायटिस मॉडेल. In the EAE model, the animal are immunized with the specific protein found in the central nervous system, inducing an autoimmune response that mimic the multiple sclerosis. आणि हा जो काही EE मॉडेल आहे तर त्याला त्यामध्ये काय केलं जातं, जे काही ॲनिमल वापरले जातात त्याला पूर्णपणे इम्युनाइज केलं जातं विथ अ स्पेसिफिक प्रोटीन,
आणि हा जो काही स्पेसिफिक प्रोटीन आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो आणि जेणेकरून त्याच्यामध्ये तो ॲनिमलमध्ये ऑटोइम्युन रिस्पॉन्स हा इंड्यूस होतो आणि तो ॲज अ मिमिक म्हणून मल्टिपल स्क्लेरोसिस हा जो काही डिसीज आहे ऑटोइम्युन डिसीज त्याच्यामध्ये कॉज होतो आणि त्याच्यावरती वेगवेगळे आपण जे काही स्टडी वगैरे असतील किंवा त्याच्या अगेन्स्ट मल्टिपल थेरपीज आपण ट्रीटमेंट वगैरे कशा करू शकतो ते सगळं क्युअरिंग वगैरे त्या डिसीजसाठी त्या ॲनिमलवरती आपण त्याची टेस्टिंग वगैरे करू शकू. त्याच्यानंतर आहे SLL प्रोन माईस. द सर्व स्ट्रेन ऑफ माईस सच ॲज अ MRL/MP and NZB/W are genetically susceptible to developing the systemic lupus erythematosus. These complex autoimmune disease affecting the various organ. आणि जो काही ल्युपस हा जो काही डिसीज आहे सिस्टमिक लुपस, तर हा वेगवेगळ्या डिसीज हा खूप ऑटोइम्युन डिसीज म्हणजे खूप हार्ड जो काही ऑटोइम्युन डिसीज आहे जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधले जे काही टिश्यू वगैरे असेल ते डॅमेज होतात. ऑर्गनवरती हा डायरेक्ट अफेक्ट करतो. वेगवेगळ्या ऑर्गनचं डॅमेज झाल्यामुळे त्याच्यामध्ये माल फंक्शन घडून येतं आणि त्याचे जे काही प्रॉपर फंक्शनिंग आहे ते होत नाही. त्यामुळे बॉडीवरतीच मोठ्या प्रमाणात ताण पडत असतो. तर आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन हा लुपस हा जो काही डिसीज आहे तो कॉज होतो. तर मग हे जे काही वेगळे माईस आहेत त्याच्यावरती ते जेनेटिकली ससेप्टेबल त्याच्यामध्ये केले जातात जेणेकरून त्याच्यामध्ये लुपस हा जो काही ऑटोइम्युन रिस्पॉन्स आहे तो जनरेट केला जातो आणि त्याच्यामध्ये हा डिसीज जर झाला त्या माईसवरती आणि त्याच्यावर स्टडी वगैरे केला जातो. इन डिटेल स्टडी केल्यानंतर वेगवेगळे जे काही नवीन ड्रग्ज असतील लुपसच्या अगेन्स्ट ते वापरले जातात आणि जर ते इफेक्टिव्ह असले तर ते ड्रग्ज हे मार्केटमध्ये लॉन्च केलं जातं. आणि जर ॲनिमलवरती जर हे ड्रग्ज जर तुम्ही ट्रायलमध्ये टाकले तर ते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आले म्हणजे जर ल्युपसचा जो काही हार्ट डिसीज आहे तो क्युअर होण्यात थोडंफार मदत होत असेल तर ते पुढं ह्युमन ट्रायलकडं पाठवलं जातं. तर हे झाले पूर्णपणे त्याचे मॉडेल्स. देर आर जस्ट अ फ्यू एक्झाम्पल अँड द चॉईस ऑफ ॲनिमल मॉडेल डिपेंड ऑन द स्पेसिफिक ऑटोइम्युन डिसीज बिंग स्टडी. आणि वेगवेगळ्या ऑटोइम्युन डिसीजसाठी जे काही माईस वगैरे असतील किंवा त्याची जेनेटिक सिमिलॅरिटी असेल ह्युमनसोबत असे माईस किंवा असे ॲनिमल हे वापरले जातात जेणेकरून जे काही ऑटोइम्युन डिसीज असेल त्याचे जे काही पूर्णपणे अंडरस्टँडिंग होईल आणि तो डिसीज कसा कॉज होते त्याच्यावरती वेगवेगळे कसे आपण थेरापेटिक एजंट वगैरे ड्रग्स वगैरे वापरून त्याला क्युअर करण्यात येतील. तसंच आपण जर पाहिलं त्याच्यामुळे जे काय जीन वगैरे असतील किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील ते कसे कॉन्ट्रीब्यूट करता येते ऑटोइम्युन डिसीजला डेव्हलपमेंटमध्ये ते आपण त्याच्यामध्ये स्टडी करू शकतो. आणि याची इफिशियन्सी सेफ्टी पोटेन्शियल थेरापेटिक ड्रग म्हणजे एखाद्या थेरापेटिक ड्रगची इफिशियन्सी किंवा सेफ्टी त्या ड्रग्सवरती किंवा त्या डिसीजवरती कशी कॉज होते आपण डिस्कस करू शकतो. तसंच डेव्हलप द स्ट्रॅटेजीज टू प्रिव्हेंटिंग द ऑटोइम्युन डिसीज. आणि हा जो काही ऑटोइम्युन डिसीज आहे त्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकू त्याच्यासाठी वेगवेगळे स्ट्रॅटेजीज वगैरे ट्रीटमेंट वगैरे ते आपण पूर्णपणे डेव्हलप हे करू शकू. तर आपण या व्हिडिओमध्ये जे काही ऑटोइम्युन डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट कसे जे काही मॉडेल्स वगैरे असेल त्याचा वापर केला जातो ते आपण पाहिलं. 4 मेन मॉडेल आपण डिस्कस केले. तसंच त्याचा इम्पॉर्टंट काय आहे आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.